तर आज सकाळची सुरुवात आमची युनिटपासून झाली, कारण कॅरेट वगैरे काय भरलेले नव्हते गाडीमध्ये. तर मग सगळ्यात आधी युनिटला आलो कॅरेट भरायला. तर मध्ये जाऊन पाहतो तर पोरांनी आधी कॅरेट भरायला पण सुरुवात करून दिली होती. इकडे पोरांचं गाडीपर्यंत कॅरेट न्यायचं काम चालू होतं आणि माझं काय चालू होतं इकडे व्हिडिओ काढायचं काम. तर जय श्रीराम मित्रांनो, मी अनिल जाधव, तुमचं स्वागत आहे माझ्या छोट्याशा ब्लॉगमध्ये. आणि आमच्या पोरांच्या गाडी पाहण्याची स्टाईल पण थोडी वेगळीच आहे. एक एक दोन दोन कॅरेट लोटण्यापेक्षा डायरेक्ट पूर्ण थप्पीच गाडीमध्ये टाकून द्यायची. तर आज आलो तो आम्ही देवरगावमध्ये, आणि देवरगावमध्ये आल्यानंतर शेतकऱ्यांनी आधी 2 ट्रॅक्टर रेडी ठेवले होते. तर म्हणलं लोणीवाले आणतील कॅरेट वगैरे भरून, तर आपण चालू आधी प्लॉटकडे. त्यात पोरं पण चालू होते कांद्याच्या वावरातून. अरे म्हणलं कांद्याच्या वावरातून नका चालू, कांदे तोडवतील. आणि त्यात पोरं म्हणे अरे पुढे दूध चाललंय तुझ्या पाठीमागं, आम्ही चाललोय. तर म्हणलं मी नाही चाललो, तर माझ्या पुढे 2 जण चालले, त्यांच्या पाठीमागं मी चाललोय. पोरांचं एकच काम राहतं, शेतकऱ्याकडे गेल्यानंतर पहिले प्लॉटकडे जातात, कारण एवढा मोठा आहे सर भरायचं म्हटलं माल पण तसा लागतो, आणि शेतकऱ्याचा प्लॉट तर एकच नंबर होता. आणि त्यात आमच्या दोघांचं म्हटलं कॅरेट भरची स्टाईलच वेगळी, कारण असे कॅरेट लावल्यावर वरती पण चांगली होती. आणि त्यात आज आमच्या लोडिंग वालीची चांगलीच हाल होणार होती, कारण वाहतूक थोडी लांब होती आणि कॅरेट पण थोडीच जात होते, कारण या प्लॉट पासून तर त्या बंगल्यापर्यंत जाऊन लोडिंग करायची होती. तर सर्व कॅरेट खुडून झाल्यानंतर आम्ही गाडीकडे आलो. तर गाडीकडे आल्यानंतर मला हे फुल दिसलं. ते फुलाविषयी मला जास्त काही माहिती नाही, तर कोणाला माहिती असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा. शेतकऱ्याकडून निघालो आणि निफाडच्या ट्रॅफिकमध्ये येऊन अटकलो. तर नंतर समजलं आज निफाडचा बाजार नाही का, त्यामुळे एवढी गर्दी झाली असते. तेवढाच मित्र म्हणे आपल्यासाठी कोण घेऊन येतो, तर म्हटलं ये घेऊन, कारण एवढ्या ट्रॅफिक मधून काय आपण काय लवकर निघत नाही. आणि त्यात निफाड चौफुलीपासून एवढी ट्रॅफिक जाम झाली होती, तर पार पुलापर्यंत लागलेली होती. तर युनिटला आल्यानंतर गाडी खाली करून घेतली. तर ही आमची श्यामसर आहे बरं का, कंपनीचं सर्व काम हेच पाहतं, आणि त्यात त्यांचा स्वभाव पण खूप चांगला आहे. तर व्हिडिओ आवडल्यास फॉलो नक्की करा. तर आतापर्यंत एवढंच, भेटू पुढल्या व्हिडिओमध्ये.